यार काय कळतच नाही, एवढा मोठा ऑर्डर मिळाला पण. अश्विनी, मी तुला आधीच म्हणाले होते की ऑर्डर कॅन्सल कर, नको घेऊयात म्हणून. आता आपण कसं सगळं हे मॅनेज करणार? ओके, ऍटलीस्ट एक काम कर, तू त्यांना फोन कर आणि ऍटलीस्ट टाइम मागून घे त्यांच्याकडनं. ठीक आहे, मी कळवते त्यांना. मी फोन करून बघते. अश्विनी, मला सांगा सगळ्यांनी, आपण अशी हार मानायची? मुंबईतल्या प्रत्येक डीलरला फोन करावा लागला ना तरी चालेल, पण गिलोय आता मिळवूनच राहणार. बाबा, मी ना सोशल मीडियावर सुद्धा सगळ्या डीलर्सना कॉन्टॅक्ट करते. अरे श्रेयस, ते मागच्या आठवड्यामध्ये तुला एक फोन आला होता गोडाऊन साठी, आठवतं? तो काहीतरी असा आयुर्वेदिक मुळ्यांचाच सप्लाय करत होता ना. त्याला विचारून बघ ना, कदाचित आपल्याला फायदा होऊ शकेल. अरे हो, बरोबर बोलताय तुम्ही. मी त्याचा नंबर शोधतो आणि फोन करतो. आलोच. आशू, तू टेन्शन नको ना घेऊस. हे जे काही सामान आहे ना आपल्याकडे, त्याच्यावर तरी काम सुरू करूया ना आपण, म्हणजे आपला वेळ नाही वाया जाणार. अश्विनी मॅडम, आतापर्यंत तुम्ही कोणतंही काम तसंही अर्धवट सोडलेलं नाहीये. आपण सगळे मिळून करूया ना, होऊन जाईल. जेवढं सामान आहे ना त्यात आपण तयारी सुरू करूया. बरोबर बोलताय. गिलोई तर आपल्याला पहिल्या स्टॉकसाठी हवे, पण निदान आपण सॅम्पल पॅक तरी तयार करू शकतो ना. ऑर्डर नंतर कंप्लीट झाली तरी चालेल. अयो, चल मिक्सिंगला सुरुवात करूया. राजू, बस तू पण. काय देऊ? एक मिनिट थांब. यात ही 4 चमचे पावडर टाक. काय उपयोग नाही झाला त्याला फोन करू, त्याच्याकडे मालच नाही. त्याची डिलिव्हरी 2-3 दिवसांनी येणार आहे. परत तोच प्रॉब्लेम. पुढच्या 2 तासात जर आपल्याला सामान मिळालं तर ही ऑर्डर आपण लवकर कंप्लीट करू शकू. गणू, या सगळ्यातनं काहीतरी मार्ग दाखव ना. हॅलो. हॅलो, अश्विनी मॅडम का? हा, बोलते. मॅडम, मी आयुर्वेद केअर एजन्सी मधून बोलतोय. तुम्हाला गिलोय हवंय ना? हो, आमच्याकडे अवेलेबल आहे, पण तुम्हाला स्वतः इथे येऊन घेऊन जावं लागेल. मोठ्या प्रमाणात गिलोय का लागणार आहे या संबंधित एक डिक्लेरेशन फॉर्म भरून त्यावर तुमची सही पण लागेल. हो चालेल ना, मी करेन सगळं. तुमच्याकडे अजून काही रिक्वायरमेंट असेल तर तेही सांगा मॅडम. आमच्याकडे सर्व अवेलेबल आहे. नक्की नक्की सांगेन. थँक्स. हा, आणि हो हो हो, निघते लगेच निघते. अहो, चला, झालं आपलं काम. आपण लगेच निघूया. म्हणजे या माणसाकडे गिलोय आहे, पण त्याला कसं कळलं की आपल्याला गरज आहे? हो बाबा, मी सोशल मीडियावर सगळ्या डीलर्सना कॉन्टॅक्ट केलेला ना, सो त्यांच्या रेफरन्सनी कॉल केला असेल त्यांनी. आता चर्चेमध्ये वेळ घालवू नका, लगेच निघा तुम्ही. चला. आणि माझ्या या शिंका थांबायला पण काय औषध असेल तर येताना घेऊन या. येतो. एक वेगळंच प्रकरण. कसलं प्रकरण? शिंकांचं. अप्पा, चला येतो. एक मिनिट थांब रे. काय झालं? अरे, कमलनी कुहूसाठी खाऊ दिलाय, तो जरा घेऊन जा. खाऊ? अरे वा, रव्याचे लाडू. छान. चला येतो. विद्युत, अरे काय झालं अप्पा? अप्पा सांगा ना, काय झालं? विद्युत, मला सांग, तू तुझ्या आणि कार्तिकीच्या नात्याबद्दल तिच्याशी काही बोलणार आहेस? अप्पा, माई काही कमी होती का? आता तुम्ही सुद्धा तेच विचारताय. नाही, तसं नाही. म्हणजे माई तुझ्या मागे लागली म्हणून नाही विचारत आहे मी. मला तिची काळजी वाटते आणि तिचं म्हणणंही बरोबरच आहे ना. तू जर का शिल्पी बरोबर पुन्हा लग्न करणार नाहीच आहेस तर मग कार्तिकी बरोबर नातं जुळवण्यात काय हरकत आहे? अप्पा, मला एक गोष्ट सांगा, असं कुठे असतं का? शिल्पी नाही तर लगेच कार्तिकी?
अप्पा माझ्या आयुष्यात जे घडलंय ना ते इतकं कॉम्प्लिकेटेड आहे ना की त्यातून बाहेर येण्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे. आणि मी हे जे तिथे चाललोय ना हे कार्तिकीला भेटायला नाही चाललोय, ताईला मदत करायला चाललोय. प्लीज अप्पा हा विषय ना सध्या तरी नका काढू आणि माईला सुद्धा समजावा. येऊ मी. वा वा वा, हे एवढं केशर बघितल्यावर मला असं वाटतं की मी श्रीमंतच झालो की काय. हो ना, आपला हा ब्युटी प्रोडक्ट मार्केटमध्ये बूम झाला ना की आपण सगळे श्रीमंत होणार आहोत. चला चला चला, खूप कामं झालीत, श्रमपरिहार आलेला आहे. सर्वांनी चहा गरम गरम प्या. थँक्यू सावंत काकू. चला. तुम्ही पण या ना बॅग बनवायला, मजा येईल तुम्हाला. नको ग बाई, हे बघ आपल्याला ज्यातलं काही कळत नाही ना त्यात उगाचच नाक खुपसायचं नसतं. हे बघ माझ्याकडून जर काही चुकी झाली तर केवढं महागात पडेल, त्यापेक्षा मी आपले तुम्हाला खाऊ घालते. सावंत काकू, काकूंनी आज ताबा घेतला स्वयंपाकघराचा. सकाळपासून तिकडेच आहेत, फुल टशन तुम्हाला. हो का? हो, त्या दमल्या असतील ना. आता 4 BHK ना मी संध्याकाळसाठी मदत करते. त्यांनी किचन मध्ये तर आता जायचंच नाही. आणि आता की नाही मी रात्रीच्या जेवणासाठी पुलाव आणि सार करते. कमाल. ते खायला आणि सगळ्यांना मदत करायला एक मेंबर आणखी वाढलं. वा 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 वा, बैस बैस. हा बघ तुझ्या नशिबात आता 1 कप शिल्लक राहिलाय चहा. चल हा चहा घे आणि मस्त कामाला सुरुवात कर. काय? आणि आज जितकं काही अश्विनीला मदत करता येईल ना तेवढं चांगलं होईल बघ. हो पण ताई आणि श्रेयस आहेत कुठे? हे काय? अरे खूप चांगली न्यूज आहे, आपल्याला गिलोई मिळाली आहे. अरे वा. अरे वा, गुड. आता तू पण आम्हाला जॉईन हो. चल. हो हो करते मदत, पण त्या अगोदर ना मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. शिल्पी. ठीक आहे, चला हवी आता. हो थांबा म्हटलं ना. शिल्पी. हा काय ग? शिल्पी थँक्स. काय बरी आहेस ना? तिला कशाला थँक्स बोलतेस? अहो मगाशी आपण त्या दुकानात गेलो होतो ना तेव्हा आपल्याला असं वाटत होतं की मयुरीने सोशल मीडियावरनं त्या डीलरचा नंबर शोधलाय, पण तसं नव्हतं. मी जेव्हा त्या पेमेंटच्या रिसिप्ट साइन करत होते ना तेव्हा लक्षात आलं की डीलरचं तेच नाव आहे जे शिल्पीने सजेस्ट केलं होतं. हो ना? बघितलं, तिच्या एका फोनमुळे आपल्याला गिलोय मिळाली आणि आज तिच्यामुळेच आपली ही सगळी ऑर्डर कंप्लीट होणार आहे. वहिनी, मला खरंच मनापासून मदत करायची होती, सो मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. बरं, तुला इथेही मला हेल्प करायची आहे का? नाही म्हणजे तुला जर आराम करायचा असेल तर तू खरंच आराम कर, पण तू जर मदत केलीस तर माझं काही म्हणणं नाही, मला काही हरकत नाहीये. काही गरज नाही आत्याने मदत करायची. आणि तसंही आता मामा आलाय. मयू तू एकदम बरोबर बोलतेस, सगळे काम करायला आहेतच, पण कसं आहे ना सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर ऑर्डर लवकर कंप्लीट होईल. आणि शिल्पीने जर मदत केली तर काय प्रॉब्लेम आहे? हा, ऑनेस्टली मला खरंच आवडेल मदत करायला. चला मग आपण मिक्सिंगला सुरुवात करूया. चला चला, आता मी पण निघते. संध्याकाळचा मला स्वयंपाक करायचा आहे. चला. चांगला करा. अरे बाप रे, अरे सावंत काकू सरका लवकर साईडला. भाऊजी मी 1 मिनिट. हा आल्या. काय टायमिंग घेतलंय? अरे 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 डब्या मिळाल्या? यस. वहिनी एकदा चेक करा डब्या करेक्ट आहे का. हो अगदी साईज परफेक्ट आहे भाऊजी. काय रे 500 पूर्ण मिळाले? अरे आहेत ना अजून, खाली पिशव्या ठेवल्यात. ह्या फक्त 2 आहे, खाली 3 आहे. चल आणायच्या आपल्याला. चल मी नाही ना तुझा. अहो अरे मी गिलोई आणली ना आता, असं काय?
थँक्स हा भाऊजी. वहिनी काय थँक्यू म्हणताय तुम्ही? चल चल आता मेन मिक्सिंगला सुरुवात करूया. मी आता पिशव्या घेऊन येतो. ही का घेऊन जा? अश्विनी, हे सगळं बघून ना मला फुल कॉन्फिडन्स आलाय. आपला बिझनेस ना एकदम खूप छान आणि पटकन सेट होणार आहे. सेटअप होणं इतकं सोपं नाहीये. म्हणजे आपल्याला फायनान्शियली खूप स्ट्रॉंग असावं लागणार आहे. फंड असावे लागणार आहेत त्यासाठी मोठमोठे. अश्विनी, शिल्पी इज करेक्ट. हो पण आपण बऱ्यापैकी रक्कम जमा केली आहे ना. हो पण दॅट इज नॉट इनफ. वी नीड मोर फायनान्स. ऍक्च्युली सगळ्याच गोष्टी आहेत ग. प्रोडक्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, मार्केटिंग आहे, पॅकेजिंग आहे. पॉइंट आहे. इतक्या कमी फंडिंग्स मध्ये एवढं सगळं होणं कठीण आहे. कठीण नाही, मी जे कॅल्क्युलेशन केलंय त्याच्यावरनं तर मला अशक्य वाटतंय. जेवढं शक्य होतं तितका पैसा आपण जमा केलाय. मग आणखीन पैसा कसा उभा करणार? काय ग? मला ही माझी ज्वेलरी घालून दे ना. हं? आत्ता का? अगं उद्या परीचा बर्थडे आहे ना, मग मी तिच्या बर्थडेला घालून जाणार. बर्थडेला परीच्या हे घालून जाणार आहेस तू? हा, तसं पण काय झालं, कपाटातच पडून होती. यस, मिल गया. क्या मिल गया? पैसे उभे कसे करायचे इसका आंसर मिल गया. वहिनी, गोल्ड, दागिने, कुहू, लव यू बेटा. काय आयडिया दिलीस तू, एक नंबर. वहिनी, दागिने कपाटातच असतात की नाही, आपण गोल्ड लोन काढू शकतो. गोल्ड लोन? यस, आणि गोल्ड लोनचा खात्रीदायक पर्याय माझ्याकडे आहे. आपण ऍक्सिस बँकेचं गोल्ड लोन काढू शकतो. आपण तिथलं लोन काढलं ना, मग काळजीचं काहीच टेन्शन नाही. मिस्टर बबन पांडे, तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? शिल्पी, तू जरा थांब. वहिनी, मी परवा ना मुकुल बरोबर ऍक्सिस बँकेत गेलो होतो. त्यांच्याकडे ना गोल्ड लोनचे भरपूर ऑप्शन्स आहेत. पण असं गोल्ड लोन घेतलेलं बहिणीला चालणार आहे का? पण का नाही चालणार? हे बघ, आपलं स्वतःचं सोनं म्हणजे ती लक्ष्मी असते. आणि लक्ष्मी म्हणजे गोल्ड असं कुठल्या तरी बँकेत तारण ठेवायचं आणि त्यावरती लोन घ्यायचं, हे वहिनीला पटेल असं मला नाही वाटत आहे. हो ना वहिनी, तू असं गोल्ड लोन काढणार आहेस? काढेन. व्हॉट, रिअली? म्हणजे तू स्वतःचं सोनं असं तारण ठेवून त्यावरती लोन घेऊ शकतेस? अगं काय हरकत आहे, इतर बायकाही काढतातच की. कितीतरी बायका काढतात वगैरे, सगळं ठीक आहे, कारण त्या बायकांची मे बी अटॅचमेंट नसते त्या दागिन्यांमध्ये. पण तुझी तशी अटॅचमेंट आहे आणि आय नो दॅट व्हेरी वेल. मान्य आहे मला, माझ्या दागिन्यांसोबत माझी अटॅचमेंट आहे. पण दागिने गहाण ठेवल्यामुळे माझ्या भावना मरतील असं कुठे म्हटलं मी? म्हणजे इथेच तर मोठी चूक करतो ना आपण. आता आपल्या बायकांचे दागिने म्हणजे स्त्रीधन. आपले आई बाबा आपल्या लग्नात ते दागिने आपल्याला देतात. म्हणून काय ते दागिने फक्त घालून मिरवायचे का? आणि दागिन्यांना स्त्रीधन का म्हटलं? कारण आपल्या अडीअडचणीला ते उपयोगी पडावं म्हणून. आपल्यासाठी ती फिनान्शियल सिक्युरिटी असते. आपण बायका पै पै साठवून सोनं जमा करतो का? कारण वेळप्रसंगी उपयोगी पडावं म्हणून. आणि माझे दागिने मी विकत नाही, ते फक्त बँकेत तारण म्हणून ठेवते. इथे घरातल्या कपाटात जे दागिने पडून असतात ते बँकेत राहतील एवढंच. आणि माझा बिझनेस चालला ना भरपूर, आणि माझ्याकडे खूप पैसे आले ना की मी माझे सगळे दागिने सोडले. मग सांग ना, मी करते का माझ्या भावनांशी तडजोड? अगदी खरं आहे. याला म्हणतात लॉजिक. भाऊजी, आता फक्त माझं लॉजिक मला हेच सांगतंय, भावनांपेक्षा ना सध्या बिझनेस जास्त महत्वाचा आहे. माझ्या
मुलींचं भविष्य माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी नक्की करेन. माझ्या बिझनेसच्या दृष्टीने हे पाऊल मला आत्मविश्वासाने पुढे टाकावंच लागेल. बस जमलं तर. वहिनी एक मिनिट, हे घ्या ऍक्सिस बँकचं कार्ड आणि आता लगेच फोन लावा. भाऊजी पण आता 4 वाजून गेले, बँक बंद झाली असेल. वहिनी तुम्ही बिंदास फोन करा, ऍक्सिस बँकेत फोन उचलणार. ओके, तुम्ही लगेच लावा फोन. ग्रेट. वहिनी, कल करे सो आज कर, आज करे सो अब. कर आता फोन. हॅलो, ॲक्सिस बँक. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंच ही तुझी भरारी आभाळास पाहू दे. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंच ही तुझी भरारी आभाळास पाहू दे. सोड मागे खंता तसैल झाले बंधाता, वाट दुर्दिशी जाऊ दे. बघ तुला 10 दिशांनी साध घातली सुखाने, चाल पुढं वेगळी तुझी कहाणी, सुन वेड्या पावलांनी चाल पुढं. ए आत्ताशे नाही, 1 डबा भरून झालाय, असे आपल्याला 499 डबे भरायचे आहेत अजून. त्यामुळे खूप काम आहे आपल्याला. चला लवकर. माझ्या मते एक गोष्ट विसरतोय आपण, याला प्रॉपर लेबलिंग केलं पाहिजे. म्हणजे तुझ्या ब्रँडचं नाव जे काही असेल ते मेन्शन केलं पाहिजे, किंवा याचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते पण मेन्शन केले गेले पाहिजेत. अरे तुझ्या सजेशनची गरज नाही आम्हाला, समजलं? आणि अश्विनी, तुला वाटलं तरच स्टिकर लाव, आता काय गरज नाही. आणि नाव काय आहे ते पण तू सांग, समजलं ना? तिचं ऐकायची गरज नाही आहे. मला काय वाटतं माहितीये ना, शिल्पी जे बोलते ना ते बरोबर आहे. अहो, आपल्या डब्यांवर आपलं नाव लागलं तर आपल्या प्रोडक्टची पब्लिसिटी पण होईल ना. एक्झॅक्टली. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण त्याच्यावरती तुझ्या ब्रँडचं नाव लिहिणं आणि इन्ग्रेडियंट्स मेन्शन करणं. सपोज एखाद्याला एखाद्या इन्ग्रेडियंटची ॲलर्जी असेल किंवा रॅशेस येत असतील तर मग ते अवॉइड करू शकतात अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स वापरणं. सो हे प्रिकॉशनरी आहे आणि हे केलं गेलं पाहिजे. ऑल्सो सॅम्पल प्रोडक्ट नॉट फॉर सेल असं पण मेन्शन केलं गेलं पाहिजे. नाहीतर मग आपली हीच प्रॉडक्ट्स लोक कुठल्याही ब्रँडने विकू शकतात आणि त्याच्यावरती ते पैसे पण कमवू शकतात. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण स्पेसिफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट आहे अश्विनी, मला तरी शिल्पीचं बोलणं व्हॅलिड वाटतंय. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण वहिनी आपल्याला त्यासाठी एक प्रॉपर डिझाईन करावी लागेल. आणि आता एवढ्या अर्जंट लेवलला कोण डिझाईन करणार? हे काम ना शिल्पी उत्तम करते. शिल्पी, तू डिझाईनचं काम कर. म्हणजे यात जे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ना त्याची मी लिस्ट तुला देते. हां, हो, मी करेन. बेस्ट. मग एक काम करूया, शिल्पी तुम्हाला 2 तासात डिझाईन रेडी करून दे. ओके, माझ्या एक ओळखीचा प्रिंटरवाला आहे, मी त्याच्याकडे जातो आणि स्टिकरवरती सगळे प्रिंट करून घेतो एका रात्रीत. ओके, चल चल लगेच चल, मग लगेच चल. अश्विनीला विचारा काय नाव लिहायचं ते. तिने सांगितलं ते नाही लिहायचं, समजलं ना? ये करतोय ना मी आता. काय ऐकतेस तू सगळं शिल्पीचं? हा, काय ऐकतेस? तिला प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व करायची गरज नाहीये अश्विनी. अहो, पण ती मदत करत असेल तर तिची मदत घ्यायला काय हरकत आहे? मला ती डोळ्यासमोर सुद्धा नकोय. हे तुझ्या हट्टापायी ना तिला घरात घेतल्याने सहन करतोय मी. त्यावर आता तू तिला सगळ्यात इन्क्लूड करणार, मला अजिबात चालणार नाही. कुणीतरी ना मला जेव्हा मी बिझनेस सुरू केला ना एक सल्ला दिला होता
की बिझनेसमध्ये शत्रू जरी मदत करत असेल ना तरी त्याची मदत घ्यायची. मग शिल्पी तर घरातलीच आहे ना. टोमणा कळला तुझा. कोणीतरी नाही, मीच सांगितलेलं. ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना तिची मदत घ्यायची नाहीये, मग नाही घेत. तसं मला वाटलं होतं की तिची मदत घेतल्याने आपल्या बिझनेसला फायदा होईल, आपली पब्लिसिटी होईल. पण तुम्हाला वाटतंय ना आपण असं काही करायचं नाही, मी नाही करणार. मी तिला जाऊन सांगते की शिल्पी मला तुझी मदत नको. झालं.